आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा आणि आमचे व्हिडिओज शेअर करा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिव्हिजन 3 टेरिडोफायटा, पी आहे म्हणजे पेरिडोफायटा असं म्हणायचं नाही. पी या ठिकाणी सायलेंट असतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याचा उच्चार करायचा आहे टेरिडोफायटा. आलंय लक्षात? नाही तर पेरिडोफायटा करताल, असं करायचं नाही. ठीक आहे. डिव्हिजन टेरिडोफायटा या डिव्हिजनचा आपल्याला या विभागाचा आज अभ्यास करायचा आहे. ओके. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कशाचा अभ्यास केला होता? डिव्हिजन थॅलोफायटा आणि डिव्हिजन ब्रायोफायटाचा अभ्यास केला होता. आपल्याला या लेक्चरमध्ये टेरिडोफायटाविषयी पाहायचं आहे. तर चला लेट्स स्टार्ट. आपले कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेरिडोफायटा. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेरिडोफायटा? काय आहेत मग पहा. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव वेल डेव्हलप रूट्स, स्टेम अँड लीव्ज. या गटातील वनस्पतींना वेल डेव्हलप रूट्स, स्टेम अँड लीव्ज यामध्ये कशाचा विकास झालेला असतो? रूट म्हणजे मुळे, खोड आणि पाने यांचा विकास झाल्याचा आपल्याला कोणत्या डिव्हिजनमध्ये दिसून येतं? टेरिडोफायटा या डिव्हिजनमध्ये दिसून येतं. आणि त्यामुळेच त्यांनी काय कॅरेक्टरिस्टिक सांगितलेली आहे? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. ओके. देन सेकंड, these plants have separate tissue for conduction of food and water. या वनस्पतींमध्ये स्वतंत्र अशा काय असतात? कंडक्टिंग टिश्यू म्हणजे संवहनी ऊती असतात. काय वाहून नेण्यासाठी? फूड अँड वॉटर म्हणजे अन्न आणि जल, पाणी वाहून नेण्यासाठी सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज असतात. मग त्या कोणत्या असतील? झायलेम अँड फ्लोएम. लक्षात ठेवायचे पहा. देन दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. हे परंतु हे काय बिअर करत नाहीत? काय येत नाही यांना? फ्लावर्स किंवा फ्रूट्स म्हणजे फळे किंवा फुलं येत नाहीत. दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्म along the back surface of leaves. मग यांचं रिप्रोड्यूस म्हणजे यांचं प्रजनन कसं होतं? यांचे जर असे पानं असतील तर या पानांच्या बॅक साईडला, बॅक साईड म्हणजे काय? मागच्या भागावरती अशा प्रकारचे काय असतात? स्पोर्स असतात. स्पोर्स म्हणजे काय? असतात, बीजाणू असतात. आणि हे बीजाणू बॅक साईडला, फ्रंट साईडला नाही, बॅक म्हणजे मागच्या बाजूला, असे मागच्या बाजूला काय असतात? त्याचे स्पोर्स असतात, बीजाणू असतात. आणि हे स्पोर्स ज्या वेळेस सॉईलमध्ये पडतात त्यावेळेस पुन्हा एक न्यू प्लांट्स निर्माण होतो, तयार होत असतो. त्यामुळे दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फ्रॉम द बॅक सरफेस ऑफ लीव्ज म्हणजे पानांच्या मागच्या भागावरती असलेल्या बीजाणूंच्या सहाय्याने यांची काय होते? रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन घडून येत असतं. दिस प्लांट रिप्रोड्यूस असेक्स्युअली बाय स्पोर फॉर्मेशन. ह्या वनस्पतींचं प्रजनन असेक्स्युअली म्हणजे अलैंगिक पद्धतीने कशाद्वारे होतं? स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मितीद्वारे. आत्ता जे पाहिलं आपण याद्वारे होतं. तर सेक्स्युअली जे आहे हे कशाद्वारे होतं? झायगोट फॉर्मेशन, युग्मक निर्मितीद्वारे होत असतं. म्हणजे स्वतःसारखाच दुसरा जीव काय करत असतात? त्या निर्माण करत असतात. स्वतःसारखंच दुसरं झाड काय करतात? ते निर्माण करत असतात. त्यामुळे सेक्स्युअली कोणत्या ह्याने रिप्रोडक्शन करतात? ते झायगोट फॉर्मेशनद्वारे. दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. यांच्यामध्ये काय असते? विकसित झालेल्या कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे संवहनी संस्था आपल्याला दिसून येतात. मग याचे एक्झाम्पल काय आहेत रे? फर्न लाईक नेप्रोलेपिस. काय आहेत? फर्न म्हणजे नेचे, नेचे वर्गातील काय सांगितले त्यांनी? नेफ्रोलेपिस. त्यानंतर मार्सिलिया, टेरिस, इथं पेरिस करायचं नाही आहे, टेरिस, ॲडियंटम, त्यानंतर इक्विसेटम, सिलेजिनिला अँड युकोपोडियम. लुकोपोडियम काय म्हणायचं आहे त्याला? लायकोपोडियम.
LYCOPODIUM, त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, लायकोपोडियम. हे काय त्याची एक्झाम्पल आहेत टेरिडोफायटाची, लक्षात घ्यायची आहेत. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव वेल डेव्हलप रूट्स, स्टेम अँड लीव्स. दिस प्लांट हॅव सेपरेट टिश्यूज for conduction of food and water. They do not bear flowers and fruits. They reproduce with the help of spore formation by along the back surface of leaves. These plants reproduce asexual by spore formation and sexual by zygote formation. They have well developed conducting system. And example, fern like कोणते सांगितलेले त्यांनी, fern like नेप्रोलेपिस, त्यानंतर मार्सेलिया टेरिस, ॲडियंटम, त्यानंतर इक्विसेटम, सिलॅजिनेला आणि लास्ट आहे लायकोपोडियम. हे काय त्याची एक्झाम्पल आहेत. सर्वांच्या लक्षात आली असतील. आपण जे काही शोभेच्या वस्तू म्हणतो ना आपण, त्याला ऑर्नामेंटल प्लांट्स असं म्हणतो. ऑर्नामेंटल प्लांट्स इन गार्डन म्हणजे बगीचेमध्ये शोच्या वस्तू, शोची झाडं असतात. तर हे कशामध्ये येतात, कोणत्या ग्रुपमध्ये येतात, टेरिडोफायटा या ग्रुपमध्ये येत असतात. मोरपिसारा वगैरे पाहिलं असेल पहा तुम्ही, तर त्यांची ती जी आहेत ते वनस्पती कशामध्ये येत असतात, या टेरिडोफायटा ग्रुपमध्ये येतात. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर यापुढचं जो काही आपल्याला डिव्हिजन आहे तो आपण पाहूत. ओके, पहा फेनेरोग्राम्स याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. पण त्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे पहा, जे आपण क्रिप्टोगम्सचं पाहिलं, तर हे जे काही क्रिप्टोगम्समधले जेवढे काही प्लांट्स होते तर त्यांचं रिप्रोडक्शन स्पोर फॉर्मेशनद्वारे झालेलं आहे. काय ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मितीद्वारे झालेलं आहे, हे आपण पाहिलं. देन दे आर कॉल्ड ॲज क्रिप्टोगॅम्स, आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री असं म्हटलेलं आहे. देन पहा, दिअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, क्रिप्टोगम्समधले जे काही प्लांट आहेत तर यामधले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे प्रजननाचे जे अवयव आहेत हे कॅन नॉट बी सीन, हे दिसून येत नाहीत. आणि त्यामुळेच या क्रिप्टोचा अर्थ काय होतं, हिडन म्हणजे काय, लपलेली. अँड गम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे लपलेली प्रजननांगे असं त्याचा अर्थ होतो. हे काय क्रिप्टोगम्सचं पाहिलं. आता आपल्याला फेनेरोगम्स पाहायचं आहे, कारण की आपण क्रिप्टोगम्स आणि फेनेरोगम्स हे 2 टाईप्स पाहिली होती. तर फर्स्ट आपण क्रिप्टोगम्समध्ये कोणकोणते डिव्हिजन आले हे पाहिलं, आणि आता आपल्याला पाहायचं आहे सेकंड जो टाईप आहे तो पाहायचा आहे फेनेरोगम्स. मग आता या फेनेरोगम्स म्हणजे काय, बीजपत्री. आता या बीजपत्रीचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत हे आपल्याला पाहिजे. तर पहा, प्लांट विच हॅव स्पेशियल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फेनेरोग्राम्स. म्हणजे या वनस्पतींमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना असते. कशासाठी, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननासाठी एक विशिष्ट प्रकारची काय असते, यांच्यामध्ये रचना असते. अँड प्रोड्यूस सीड्स, आणि त्यामधून ते कशाची निर्मिती करतात, सीड्स म्हणजे बियांची निर्मिती करतात. आणि त्यामुळे त्यांना आपल्याला काय म्हणायचे, फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम्स म्हणजे काय, बीजपत्री असे म्हणतात. आलंय लक्षात काय डेफिनेशन, प्लांट्स विच हॅव स्पेशियल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स दे आर कॉल्ड ॲज फेनेरोगॅम्स. देन पहा, मग काय होतं, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन प्रजनन झाल्याच्या नंतर सीड्स आर फॉर्म विच कंटेन एम्ब्रिओ. सीड्स जे आहेत तर त्या सीड्सचं बियांचं रूपांतर कशामध्ये होतं, एम्ब्रिओ म्हणजे लहान अशा भ्रूणामध्ये होतं, रोपामध्ये होतं. अँड स्टोअर फूड, आणि हे काय करून ठेवतात, स्टोअर फूड म्हणजे अन्न साठवून ठेवत असतात. काय सांगितलेलं आहे, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन प्रजननाच्या नंतर सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रिओ म्हणजे बिया तयार होत असतात. सीड्स आर फॉर्म म्हणजे बियाची निर्मिती होते, विच कंटेन द एम्ब्रिओ म्हणजे भ्रूणांपासून काय होत असतं, भ्रूणांमध्ये कशाची, बियांची निर्मिती होत असते. आणि त्या बियांमध्ये काय स्टोअर केलं जातं, फूड म्हणजे
अन्न साठवून ठेवलं जातं. मग काय होतं बरं त्या बियांमध्ये जे स्टोअर फूड अन्न साठवून ठेवलेलं आहे, ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड्स, जेव्हा या सीड्स म्हणजे बिया काय होतात रे, जर्मिनेट म्हणजे अंकुरित होण्याचा वेळ येतो, तेव्हा द स्टोअर फूड इज यूज फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. तेव्हा त्या बीमध्ये असलेलं जे काही एम्ब्रिओ असतं, लहान जे काही भ्रूण असतं किंवा रोप अंकुर असतं, ते अंकुर फुटण्याच्या पहिल्या स्टेजसाठी, पहिल्या पायरीसाठी कशाचा यूज होतो, स्टोअर फूड म्हणजे साठवलेल्या अन्नाचा वापर केला जातो. आले लक्षात. बिया असतात सर्वांना माहिती आहे. बी काय होते, आपण बी ज्या वेळेस जमिनीमध्ये रुजवतो त्यावेळेस काय होतं, त्यामधून एक अंकुर निघतो, परंतु तो अंकुर निघण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते, कशाची असते, मूळ तर निघालेलं नसतं, मूळ आलेलं नसतं. मूळ आल्याच्या नंतर मग ते वॉटर आणि फूड हे काय करू शकतात, कंडक्टिंग टिश्यूजद्वारे ॲब्झॉर्ब करू शकतात. परंतु त्याच्याही अगोदर जेव्हा इनिशियल स्टेज असते त्या एम्ब्रिओची, तेव्हा त्यांच्यासाठी फूडची आवश्यकता असते, अन्नाची. मग ते कशाद्वारे हे अन्न प्राप्त करून घेतात, स्टोअर फूड म्हणजे त्यामध्ये साठवलेलं जे अन्न आहे त्याचा यूज करतात. देन सीड्स आर एनक्लोज, डिपेंडिंग अपॉन सीड्स आर एनक्लोज इन द फ्रूट्स ऑर नॉट, फेनोरगम्स आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. म्हणजे बिया ज्या आहेत या फळांच्या आतमध्ये असतात किंवा नसतात, तर याच्यावरती आधारित फेनोरगमचे 2 टाईप्स पडलेले आहेत. ते कोणते आहेत, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म्स म्हणजे अनावृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. मग आता हे आपल्याला 2 टाईप्स, फेनोरगमचे जे 2 टाईप्स पडलेले आहेत, या डिव्हिजनचं आपल्याला काय करायचं आहे, आता कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. चला तर मग आता आपण फेनोरगमचे जे काही 2 टाईप्स आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, याविषयी आपण माहिती अभ्यासू. मग आपला जो काही फर्स्ट आपल्याला डिव्हिजन पाहायचं आहे ते आहे जिम्नोस्पर्म. आता या जिम्नोस्पर्ममध्ये तुम्ही पहा, एखादं गार्डन प्लांट्समध्ये सायकस किंवा ख्रिसमस ट्री, हिबिस्कस माहिती आहे, जास्वंद सगळ्यांनी पाहिलं असेल, किंवा लिली असेल, या सगळ्यांचं तुम्ही जर कंपॅरिझन केलं असेल पहा, तर त्यामध्ये तुम्हाला काही सिमिलरिटी दिसून येते आणि काही डिफरन्सेस दिसून येत असतात. म्हणजे साम्य आणि फरक तुम्हाला दिसून येतात. मग आता यामधले आपल्याला काय आहेत बरं, काही जे काही डिफरन्स आणि सिमिलरिटी काय दिसून येते की त्यामध्ये काय असतात, स्टेम्स आहेत, रूट्स आहेत, लिव्ज आहेत, ह्या काय येतात, सिमिलरिटी आहेत. परंतु त्यामध्ये डिफरन्सेस काय दिसून येतात की काहींमध्ये काय नसतात, ब्रँचेस नसतात. तर काही प्लांट्सला काय दिसून येतात, आपल्याला ब्रँचेस दिसून येतात. काही प्लांट्सला आपल्याला फ्लावर्स, फ्रूट्स दिसून येतात, तर काहींना आपल्याला हे फ्लावर्स किंवा फ्रूट्स दिसून येत नाहीत. हे असे काय सिमिलरिटी आणि डिफरन्सेस असतात. तर त्याच आता आपल्याला कशामध्ये पाहायच्यात, आपल्याला जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये पाहायच्या आहेत. तर चला आपण जिम्नोस्पर्मचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते अभ्यासू. तर पहा, फर्स्ट आहे, जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड उडी. जिम्नोस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती ह्या कशा असतात, मोस्टली एव्हरग्रीन म्हणजे बहुतेक कशा असतात, एव्हरग्रीन असतात. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात. पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक असतात. अँड उडी म्हणजे काष्ठमय असतात. काष्ठमय म्हणजे कवच असतं, त्यावरती काष्ठ कडक आपल्याला दिसून येतात. तर त्यांचं वरचं आवरण जे आहे हे कसं असतं, कडक असतं. त्याला आपण वुडी म्हणजे काष्ठमय म्हणू शकतो. ठीक आहे. सेकंड पहा, देअर स्टेम आर विदाऊट ब्रँचेस. यांच्या खोडांना काय नसतात रे, ब्रँचेस नसतात. म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही पाहिलं असेल, नारळाचं झाड माहिती ना, कोकोनट ट्री सर्वांनी पाहिली असेल, सगळ्यांना माहिती आहे. यांना काय नसतात रे, ब्रँचेस नसतात. यांच्या स्टेमला काय नसतात, ब्रँचेस नसतात. म्हणजेच दे डू नॉट हॅव अ ब्रँचेस. यांना काय नसतात, ब्रँचेस म्हणजे विदाऊट ब्रँचेस, शाखा नसतात. द लिव्ज फ्रॉम अ क्राऊन. त्यांचे लिव्ज म्हणजे पानं कशासारखी दिसतात आपल्याला, क्राऊनसारखी.
क्राऊन म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, एखादा टोप असल्यासारखा दिसून येतात. मुकुट काय म्हणतो आपण त्याला, मुकुटासारखी दिसून येतात. लीव्ज कशासारखी दिसून येतात, मुकुट. डोक्यावरती कसा मुकुट बसवतात महाराजांच्या, तशा प्रकारचं हे याचे लीव्ज आपल्याला क्राऊनच्या स्वरूपामध्ये दिसतात. द लीव्ज फॉर्म अ क्राऊन. देन दिस प्लांट बिअर अ मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ अ सेम प्लांट. दिस प्लांट म्हणजे या वनस्पती ज्या आहेत या काय करतात रे, या वनस्पतींची नर आणि मादी फुले, मेल अँड फिमेल फ्लावर्स म्हणजे नर आणि मादी फुले जी असतात, तर ती फुले एकाच झाडाच्या, म्हणजे एकच झाड असेल तर त्या एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रावरती येतात. म्हणजे हे जे काय आहेत कोणती मेल अँड फिमेल फ्लावर्स आहेत. एकच प्लांट म्हणजे वनस्पती एकच, परंतु त्याच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रावरती काय होत असतात, हे स्पोरोफिल्स म्हणजे बीजाणू येताना आपल्याला दिसून येत असतात. आले लक्षात. जे फुले आहेत नर आणि मादी फुले हे वेगवेगळ्या बीजाणुपत्रावरती दिसून येत असतात. देन फिफ्थ, सीड्स ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव अ नॅचरल कव्हरिंग. यांच्या सीड्सवरती म्हणजे यामध्ये जे काही सीड्स येतील अशा प्रकारचं तुम्हाला सीड्स दाखवलेलं आहे पहा, आणि इकडे काय त्याचे असे पानं आहेत. ठीक आहे. हे जे काही सीड्स आलेलं आहे तर या सीड्सवरती काय नसतं रे, डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग म्हणजे नैसर्गिक आवरण दिसून येत नाही. आलंय लक्षात. जसं की आपण काय खातो, आंबा खातो. आंबा काय, आंब्याच्या आतमध्ये कोय असते की नाही, त्या बीवरती वरून काय आलेलं आहे, नॅचरल कव्हरिंग आलेलं आहे आंब्याचं. त्यानंतर आपण वेगवेगळे हे चिकू खात असतो. चिकूच्या आतमध्ये बिया असतात आणि वरून काय असतं, नॅचरल कव्हरिंग असतं. परंतु यामध्ये काय नसतात, नॅचरल कव्हरिंग आपल्याला त्या सीड्स म्हणजे बियांवरती दिसून येत नाही. दिस प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट्स. या वनस्पती फ्रूट्स म्हणजे फळांची निर्मिती करत नाहीत. देअरफोर दे आर कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म. आणि त्यामुळेच त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, जिम्नोस्पर्म. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अनावृत्त बीजे असं म्हणतात. व्हॉट इज मीन बाय जिम्नोस्पर्म. जिम्नोज मीन्स नेक म्हणजे दिसणे, अँड स्पर्म मीन्स सीड्स म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या बिया, असं आपण त्याला जिम्नोस्पर्मला म्हणू शकतो. याचे एक्झाम्पल काय आहेत रे, सायकस, जसं की नारळासारखंच असतं ते सायकस. देन पेसिया, त्याला ख्रिसमस ट्री असं म्हणतो, सर्वांनी पाहिलेली आहे ख्रिसमस ट्री. त्यानंतर थुजा त्याला आपण मोरपंखी म्हणतो. मोरपंखी माहिती असेल ना, मोरपंखाचे झाडं शोसाठी यूज करतो. त्यानंतर पायनस, त्यालाच आपण काय म्हणतो, देवदार असं म्हणत असतो. हे काय आहेत, जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची एक्झाम्पल आहेत. सर्वांना समजली असतील. जिम्नोस्पर्म डिव्हिजन कशामधलं आहे, फेनेरोगम्समधलं. जे अँजिओस्पर्म आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. ओके, तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू. तुम्हाला हे दोन्हीही पॉईंट व्यवस्थित समजले असतील अशी मला अपेक्षा आहे. आपण या ठिकाणीच थांबू.